तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला हिशोब आम्ही देऊ, असं बावनकुळेंनी म्हटलंय। गडचिरोलीतील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे विधान। तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, सुषमा अंधारे यांचा हा सवाल। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना, बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे, एक वर्षाचं काय लावल, 50 रुपये लावल। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण। तुम्ही चार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते, त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा त्यानंतर की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो। याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे? म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची ती कशी राखली जाईल? एक महत्त्वाची बातमी, दिल्ली स्फोट प्रकरणात जम्मू काश्मीरमधील इलेक्ट्रिशियन ताब्यात। इलेक्ट्रिशियनच्या जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असल्याचा संशय, तपास यंत्रणांकडून इलेक्ट्रिशियनची चौकशी सुरू आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमधील इलेक्ट्रिशियनला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या इलेक्ट्रिशियनची सध्या चौकशी सुरू आहे। जैश ए मोहम्मद संघटनेशी तो संबंधित असल्याचा संशय आहे। अजितदादांच्या प्रचार सभेनंतर कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा नको, नाव न घेता आमदार प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेंवर हा निशाणा साधला। धनंजय मुंडेंच्या सभेची गरज वाटत नाही, तशी मागणीही नाही, असं सोळंके म्हणाले। तेच आमचे पूर्ण प्रमुख प्रचारक, म्हणजे आम्ही स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडे बघतो। फक्त आणि फक्त अजितदादांची एक सभा घेणार आहोत, बाकी काही आम्ही कोणाला म्हणजे बोलवायचा प्रश्न निर्माण होत नाही। म्हणजे अजितदादाची सभा झाल्यानंतर परत दुसरी सभा करणं आम्हाला काही संयुक्तिक वाटत नाही।